30 सप्टेंबर रोजी पहाटे 5च्या सुमारास पुण्यातल्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारला अपघात झाला। त्या अपघातात खरं तर रिक्षा चालक जो आहे तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर जो वाहन चालक होता किंवा जो कार चालक होता ज्याच्यामुळे अपघात झाला त्या गौतमी पाटलाच्या चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आणि पुन्हा गेल्या 3 दिवसांपासून या संदर्भात अनेक बातम्या येत आहेत, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। पुणे पोलिसांकडून गौतमी पाटलाला एक नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे चौकशीसाठी। हे सगळं नेमकं अपघाताचं प्रकरण काय आहे, गौतमी पाटलाला नोटीस पाठवली आहे, त्यानंतर चंद्रकांत पाटलांचा कॉल ज्या पोलीस अधिकाऱ्याला आला होता आणि ज्यांच्या खरं तर अंडर हे सगळं सिंहगड पोलीस स्टेशन येते किंवा ही केस येते ते पोलीस उपायुक्त संभाजी कदम आपल्यासोबत आहेत। सर, काय झालं होतं 30 सप्टेंबरला पहाटे, हा अपघात नेमका कसा झालाय आणि हे सगळे जागेदोरे कसे लिंक आहेत? आपल्याकडे सिंहगड रोडला वडगाव ब्रिजच्या खाली सर्व्हिस रोडला पहाटे 30 तारखेला पहाटे 5:15 हा अपघात झालेला आहे। यातील जे जखमी आहेत संभाजी मरगळे म्हणून आहेत, त्यांना सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत। घटना अशी झालेली की यातील जो आरोपी आहे आणि जी व्हेकल आहे ती क्रिटर नावाचं व्हेकल आहे, ते व्हेकल्स तो भोरवरून येत असताना पहाटे 5:15 हा अपघात मागून रिक्षाला धडकल्यामुळे झालेला आहे। त्या ठिकाणी घटनास्थळावर जे अपघातात जखमी जे आहेत मरगळे आहेत त्यांच्यासोबतचे एक त्यांचे साथीदार आहेत, त्यांनी आपल्याला ऑडिओ व्हिज्युअलमध्ये तक्रार दिली। आपण ती रेकॉर्ड तशी ई साक्षीमध्ये पण केलेली आहे की त्या ठिकाणी अज्ञात कार चालकांनी धडक दिली आणि त्या ठिकाणी ते सर्व लोक होते। तर याच्यातून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात निष्पन्न असं झालं की याच्यामध्ये तो कार चालक आहे, तो कार चालकाला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं, त्याची मेडिकल करण्यात आली। त्या मेडिकलनंतर ते CAला आपण सगळे सॅम्पल पाठवले। या ठिकाणी त्याची जी कार होती अपघातामध्ये ती कार पण आपण सीज केलेली आहे। त्या कारची RTO चेकिंगसुद्धा केलेलं आहे आणि ती सर्व IRAD जे एक आपलं ॲप आहे जे इन्शुरन्ससाठी आपण वापरतो ते सुद्धा ते भरलेलं गेलेलं आहे। या ठिकाणी घटनास्थळावर काही जे त्यांचं लोकेशन आहे आरोपी ते लोकेशनसुद्धा त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। दुसरी गोष्ट ही आपण जेव्हा आपण माहिती घेतली त्यावेळेस आपल्याला निष्पन्न झालं की ही जी कार आहे ते गौतमी पाटील यांच्या नावावर होती, परंतु आपल्याकडे CCTV फुटेज किंवा CDR याच्यावरून पोलिसांनी तपास योग्य रीतीने केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आरोपी त्या ठिकाणी होता त्याच आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। सर, अपघाता दिवशी कारमध्ये कोण कोण होते, किती जण होते? अपघातामध्ये जेव्हा भोरून त्या ठिकाणी तो आला त्यावेळेस त्याचे 2 मित्र, एक ओवाळ नावाचा त्याचा मित्र होता, त्याचं तिकडे काम चालू होतं। त्यानंतर पेट्रोल पंप त्या ठिकाणी त्याचे 2 मित्र होते, त्यानंतर पुढे आल्यानं ते उतरले आणि जेव्हा अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये तो एकटाच त्या ठिकाणी होता असं आपल्याला CCTV फुटेजमधून आणि आपले जे घटनास्थळाचे जे साक्षीदार आहेत त्यांच्या तपासातून किंवा त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे निष्पन्न झालेलं आहे। बरं सर, जो कार चालक आहे किंवा जी कार आहे ती गौतमी पाटलाच्या नावावरती आहे हे कन्फर्म झाले? हां, ती गौतमी पाटलाच्या नावावर आहे, हे आपल्या तपासामध्ये आपल्या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत। पण ती कार कुठून कुठे येत होती आणि त्यानंतर त्यानं मद्यप्राशन केलं होतं का किंवा अपघात कसा घडलाय नेमका? आता ही कार जी आहे ते त्या जो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे असते ती कार। काल तो भोरवरून पुण्याकडे येत होता आणि वडगाव ब्रिजचा जो सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। सर, यामध्ये आता एक आरोपी अटकेत आहेत, कार देखील जप्त केली आहे आपण त्याची? नाही, याच्यामध्ये हा जो अपघाताचा गुन्हा आहे याच्यामध्ये अटकची प्रोव्हिजन नाही आहे। त्याला नोटीस देऊन त्याला पुढची कारवाई आणि चौकशीसाठी पोलिसांनी त्याला बोलवले आणि तो चौकशीसाठी त्यांनी हजर राहिलेला आहे। कारसुद्धा आपण सीज केलेली आहे, कारचं पूर्ण सगळं RTO चेकिंग याचं झालेलं आहे। जो आरोपी आहे आरोपीचं मेडिकलसुद्धा तत्काळ पोलिसांनी केलेलं आहे आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये जेवढे काही साक्षीदार आहेत, फिर्यादी असतील किंवा साक्षीदार असतील, सर्वांचं ऑडिओ व्हिज्युअलमध्ये किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्टेटमेंट सर्वांचे घेतलेले आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे ती अतिशय योग्य कारवाई केलेली आहे। सर, या अपघातानंतर नृत्यांगना गौतमी पाटील यांना देखील तुम्ही एक नोटीस पाठवल्या चौकशीसाठी, त्यांचं काही उत्तर आलं का? ती नोटीस कधी पाठवली आपण, त्यात काय म्हणजे? नोटीस वगैरे असं काही पाठवलं नाही, परंतु चौकशी दरम्यान आपल्याला निष्पन्न झाला की ही कार त्यांच्या नावावर आहे। चौकशी दरम्यान पोलिसांना किंवा आयोगाला जेव्हा वाटेल की कारच्या संदर्भामध्ये काही डॉक्युमेंट असतील किंवा गाडीचे पेपर असतील त्या संदर्भात जर त्यांना गरज वाटली तर त्यांना बोलू शकतात, काही अडचण नाही। मग ते चौकशीला येणार आहेत, तुमचं काही बोलणं झालंय गौतमी पाटलांशी, पोलीस अधिकाऱ्यांचं दुसऱ्या कुठल्या? जर आयोगाला आवश्यकता वाटली तर आयोग त्यांना बोलवतील। बरं सर, या सगळ्या प्रकरणी ना चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत त्यांचा देखील तुमचं बोलणं झालं होतं, त्यांचा एक कॉल व्हायरल होते ज्यामध्ये ते सुरुवातीलाच म्हणतात की उचलणार आहात का, किंवा हे सगळं आक्षेपार्ह असं नाही वाटत आहे, किंवा तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आणि तुम्ही त्यांना काय रिपोर्ट केलं? नाही, असं बिलकुल नाही। माननीय मंत्री महोदयांचा माझा कॉल झाला, परंतु याच्यामध्ये या मतदारसंघाचे ते स्थानिक आमदार आहेत आणि
ह्या घटनेबद्दल प्रत्येकाला जाणून घेण्याची म्हणजे अधिकार आहे. जसं नागरिकांना आहे तसं मंत्री महोदयांना सुद्धा अधिकार आहे. तर त्या घटनेसंदर्भात फक्त त्यांनी सांगितलं की ही घटना काय झाली आणि कशी झाली ती त्यांना तेवढं फक्त एक्सप्लेन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जी सांगता तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही. परंतु जसं नागरिकांना घटनेसंदर्भात माहिती हवी असते तशी त्यांच्याकडे जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या फिर्यादी गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की घटनेच्या संदर्भातली नक्की हकीकत काय आहे, ती सत्य परिस्थिती जी आहे त्यांना मी कथन केली. पण सर कॉलमध्ये ते म्हणतात की गौतमी पाटील नोटीस पाठवा वगैरे, ते त्या कॉलमध्ये त्यांनी जो कॉल समोर आलाय मीडियासमोर त्याच्यात ते सांगतायत तुम्हाला की नोटीस पाठवा, मग त्यानंतर आपण नोटीस पाठवली की नाहीच पाठवली? नाही, याच्यामध्ये काय आहे की जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया पोलीस पूर्ण करणार. नोटीसचा इश्यू असू देत किंवा व्हेकल जप्तीचा असू देत, मेडिकल असू देत, ह्या सर्व गोष्टींची जी माहिती आहे त्यांना फक्त मी त्यांना दिलेली फोनवरती. बाकी याच्यामध्ये दुसरा कुठलाही प्रकार काही नव्हता. सर एक शेवटचा प्रश्न, आता या सगळ्या केसमध्ये काय सुरू आहे? गौतमी पाटील पुढे येणार आहेत चौकशीसाठी किंवा त्या ड्रायव्हर आता तो जो वाहन चालक आहे तो कुठे आहे किंवा जखमींचं तुमचं बोलणं झालंय का काही? याच्यामध्ये जखमीच्या संदर्भामध्ये आपले सिनियर पी आहे त्या ठिकाणी त्यांच्या टचमध्ये आहेत. जखमी सध्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत आणि आरोपी असतील किंवा व्हेकलच्या संदर्भामध्ये या अपघाताच्या तपास संदर्भात जेवढ्या काय गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पोलीस करत आहेत. खरं तर 30 सप्टेंबरला जो अपघात झाला होता त्यानंतर अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले, पण यावर आता खुद्द पोलीस उपायुक्तांनी स्पष्टीकरण दिले की कारवाई जी कायदेशीर कारवाई या अपघात प्रकरणी आहे ती सगळी करू, गरज पडली तर गौतमी पाटील या नृत्यांगना हिला देखील आता चौकशीसाठी बोलू जर गरज पडली या सगळ्या केसमध्ये. पण जो वाहन चालक होता त्याला मात्र चौकशीसाठी बोलवलं, त्याची देखील चौकशी झाल्याने अपघातातली जी कार आहे किंवा जे वाहन आहे ते देखील पुणे पोलिसांनी जप्त केले. कॅमेरा पर्सन हेमंतसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.